तर हे दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झालेली आहे। उद्धव ठाकरे आता बाहेर पडल्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। अत्यंत महत्त्वाची महाविकास आघाडी संदर्भात ही बैठक झालेली आहे। त्यानंतरची लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। बैठकीनंतर सिल्वर ओक करून आता उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत, त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। खरं तर 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते। या दोघांमध्ये भेट झाली, भेटीदरम्यान चर्चा झाली आणि त्यातच शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची देखील फोनवरून चर्चा झालेली आहे। उद्या शरद पवार प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट होणार आहे। महाविकास आघाडीची उद्या अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, त्यामुळे संजय राऊत देखील आता बाहेर पडले, त्याची दृश्य आपण पाहतोय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी पुन्हा एकदा माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेला आहे। चेतन, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली आहे, उद्धव ठाकरे संजय राऊत बाहेर पडलेत, काय सांगशील सविस्तर? निश्चितच एकंदरीत याच बैठकीकडे अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं की कुठेतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये चर्चा नेमकी कोणती होती आणि महाविकास आघाडीची एकंदरीत जो जागा वाटपाचा तिढा निर्माण झालेला आहे तो तिढा सुटतोय का। आता एकंदरीत आपण पाहत आहोत की उद्धव ठाकरे यांचा ताफा निघालेला आहे सिल्वर ओक वरतून आणि तब्बल तासभर या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। त्यामुळे उद्या काँग्रेस सोबत महाविकास आघाडीची ज्यावेळी बैठक असेल त्यावेळी वंचित संदर्भातील काही निर्णय ठोस असं झालेला आहे का आजच्या बैठकीमध्ये हे उद्या स्पष्ट होऊ शकेल। याशिवाय रासप संदर्भात जी भूमिका होती एकंदरीत ही जागा म्हाडाची जी लोकसभेची जागा आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती लढण्यासाठी इच्छुक आहे आणि या जागेमध्ये कुठेतरी आता शरद पवार सुद्धा तडजोड करायला तयार झालेत का आणि शिवसेना आणि काँग्रेस या जागेसाठी शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार का हे आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती कळत आहे। मात्र या संदर्भातील जी घोषणा आहे ती उद्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये अंतिम चर्चा झाल्यानंतरच केली जाईल। त्यामुळे एकूणच आता उद्धव ठाकरे संजय राऊत हे शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीमध्ये कोणत्या निर्णयावरती त्यांनी चर्चा केलेली आहे हे उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकतं। नक्कीच चेतन, उद्या नेमक्या काय घडामोडी घडतात या भेटी दरम्यान, या बैठकी दरम्यान ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।